दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज 14 जून 2024 साधारण पावसाळा म्हटलं की प्रामुख्याने तसं बघायला गेलं तर राधानगरी धरण आणि राधानगरी धरणाच्या आसपास असलेले जी काही पर्यटन स्थळ आहे त्यामध्ये प्रामुख्याने मोडणारा हा राऊतवाडी धबधबा। राऊतवाडी धबधब्याविषयी सर्वांनाच आकर्षण असतं आणि कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचं पूर्ण लक्ष या धरणाकडे त्यासोबत या धबधब्याकडेही असतं। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा पावडा, कोल्हापूर। महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत। विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा। कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी। म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय। तर काल एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता की राऊतवाडी धबधबा हा प्रवाहित झालेला आहे असा एक व्हिडिओ सर्व व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती व्हायरल होत होता। तर त्याची नेमकी सत्यता काय आहे हे आम्ही पाहण्यासाठी आता सकाळचे साधारण 8:15 झालेले आहेत। आम्ही या राऊतवाडी धबधब्याच्या इथं आलेलो आहेत। तर आम्ही आमच्या केके न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना दाखवू इच्छितो की हा जो राऊतवाडी धबधबा आहे हा प्रवाहित झालेला नाही। काल जो काही व्हिडिओ व्हायरल होत होता तो कदाचित गेल्या वर्षीचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी आम्ही केके न्यूजच्या माध्यमातून ज्या काही सत्य आणि इत्तमभूत बातम्या आम्ही गेल्या वर्षीही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याही वर्षी आम्ही राधानगरी धरणाच्या असू देत किंवा त्याच्या आसपास असणारी पर्यटन स्थळाच्या प्रामुख्याने राऊतवाडी धबधबाच्या काही बातम्या असतील त्या आम्ही वेळोवेळी तुमच्याकडे पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न गेल्या वर्षी केलेला आहे, याही वर्षी करणार आहे। तरी आपण अशा काही व्हायरल होणाऱ्या व्हिडिओजवरती विश्वास न ठेवता त्याची नेमकी सत्यता काय आहे हेच जाणून पर्यटनाचा जो काय आस्वाद घेणार आहे तर त्याची सत्यता जाणून घेऊनच आपण त्याची तिथं पर्यटनासाठी यावं। माझं नाव संभाजी राऊत। राऊतवाडी धबधबा हा अजून चालू झालेला नाही। आपण आम्ही 7 ते 8 वर्षे इथं टपऱ्या चालू झाल्यानंतर आम्ही कुठलीही खोटी बातमी देत नाही आणि बातमी देत असताना पत्रकारांनी बोलवूनच किंवा आम्ही स्थानिकचे लोक व्हिडिओ करतात की त्यामुळंच पर्यटक येतं। कालचा जो राऊतवाडीचा व्हिडिओ आहे तो अगदी म्हणजे कोणीतरी असं पाठवलेला आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून पर्यटकांनी लई पळापळ करून काय उपयोग होणार नाही। इथं पाणी नाहीच अजून, त्यामुळं धबधब्याला हा अजून आम्ही पत्रकार किंवा सगळी मंडळी इथं आम्ही चालू करू। त्यावेळेला पाऊस चालू झाला की आम्ही त्याची बातमी करू, त्यावेळेस तुम्ही पर्यटकांनी त्याचा आस्वाद घ्यावा। केके न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वेळोवेळी राधानगरी धरणाच्या किंवा इथल्या पर्यटनाच्या आम्ही तुम्हाला अपडेट देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे। केके न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।